पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने 16 जूनपासून सुरुवात केलेली आहे. धोधो कोसळणारा पाऊस, वाऱ्यांसह अधूनमधून पाऊस सुरू झालेला आहे. तर आज आपण केव वेडगेपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. काल 17 जूनला ह्या ठिकाणी अचानक निंबाड्याचं झाड आहे हे उडमडून पडलेलं आहे आणि हे 2 घरांवरती पडलेलं आहे. आपल्यासोबत ज्या घरांवर पडलेलं आहे ते घरचे मालक आहेत. त्यांनाच विचारूया काल किती वाजता पडलं आणि कसं काय झालं त्याबद्दल सविस्तर माहिती. काय बोलणार, नाव काय तुमचं? माझं नाव राजेंद्र जयराम कडव. हे झाड काल दुपारी साधारण 3:30 वाजताच्या दरम्यान घरावर कोसळून पडलं आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी माझी हानी होऊन गेली. काही माझ्याकडे कामाला मदत करण्यासाठी कामगार आलेले होते, त्यांची गाड्या चपटल्या, माझी गाडी चपटल्या आणि घराचं मोडतोड झालं आणि काही माणसांची जीवितहानी नाही झाली, कारण त्या दरम्यान कोणी माणूस समजा त्या रस्त्यात सापडला नाही. त्याच्यामुळे कोणाची जीवितहानी झाली नसल्यामुळे घराचं एकंदरीत कसं काय नुकसान झालं? घराचं नुकसान झालं म्हणजे घराची मोडतोड, सर्व समोरचा मंडप आणि वरची कौलं, दिवाल तुटलेलं आहे. समोरच्या मंडपाचे पत्रे किती तुटले? साधारण 10 आणि दुसरं घरामधल्या गाड्या वगैरे काय? गाड्या, एक कार चपटली गेली. माझी मित्राची आहे वॅगनर कार, ती दाबली आणि एक माझं पॉवर टिलर दाबलं. शेतीची मशागत करणारं पॉवर टिलर ते दाबलं गेलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरातली सर्व लोक आतमध्ये होती, जेवणासाठी बसलेली. घटना झाली त्याच्यानंतर तुम्ही लगेच ग्रामसेवक, सरपंचांना फोन केला का? हो. त्यांचा कसा तुम्हाला रिस्पॉन्स? ग्रामसेवकला फोन केला. ग्रामसेवक तात्काळ इथे हजर झाले आणि ग्रामसेवकने सरपंचाला फोन केला. सरपंच आलेले नाही. आणि सरपंचाचं नाव काय? विलास घाटाल. 3:30 वाजता काल घटना झाली होती तेव्हा तुम्ही त्यांना किती वाजता फोन केला? 3:30 पावणे 4च्या दरम्यान त्यांना फोन केलेला आहे. ते अजूनपर्यंत आलेले नाही. परत संध्याकाळी 6:30 ते 6:30च्या दरम्यान फोन केलेला आहे. त्यांनी सांगितलं उद्या येतो. आजपर्यंत आता किती साधारण 11 वाजले असतील, 11:30 वाजले असतील, तिथपर्यंत ते काही हजर नाहीत. तलाठी आणि ग्रामसेवक आले होते. तलाठ्याने, आपल्या ग्रामसेवकने तलाठ्याला फोन केला. तलाठी तात्काळ हजर झाले इथे. म्हणजे तरी पण 6च्या दरम्यान हजर झाले. त्यांनी इथे रिपोर्ट वगैरे म्हणजे पेपर लिहून घेतलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जे काही लिहिलं ते आम्ही पाहिलं. त्यांनी स्वतःहून फोटो काढलेले नाही. कोतवाल वगैरे त्यांचे होते, त्या लोकांनी आधीच फोटो काढलेले होते, ग्रामसेवक कोतवाल. तेवढंच आहे. आता तुमची शासनाकडे मागणी काय आहे? आम्हाला भरपाई मिळावी. आम्ही हे हालहाल करून, कष्ट करून संसार जमा केलेले आमच्या धंद्या पाण्यासाठी, पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घराचं आपले संसार, मुलाबालांचा उदरनिर्वाह करण्यासाठी. आता कमावणारे आम्ही एकच माणूस. त्याच्यामुळे आम्ही कुठली समजा वाहनं घेऊन त्याच्याने धंदा करतो. तुमचा व्यवसाय काय करतो? व्यवसाय करतो म्हणजे मजुरी करतो आम्ही. जिथे मिळेल तिथे काम, कुठलं पण काम करून बोलवलं तिकडे जातो आणि काम करतो, मजुरी कमावून घरचा उदरनिर्वाह करतो. तुम्ही आत्ताच बोलले का 10 ते 12 वर्ष अगोदर तुमचं घर जळालं होतं. हो. त्यामध्ये काय नुकसान झालेलं? पूर्ण घर आमचं जळून खाक झालं. त्याच्यामध्ये आम्हाला कपडे सुद्धा वाचवता आलेले नाही. आमचा संसार वाचवता आला नाही. त्यावेळेस तुम्हाला काय मदत मिळाली की नाही? काहीच नाही, 1 रुपया सुद्धा नाही. तलाठी पंचनामा करून गेला, सरपंच समोर होते, मग पंचनामा करून गेले. आजपर्यंत आपल्याला 1 रुपया दिलेला नाही. शेवटच्या क्षणाला विचारल्यानंतर सांगितलं तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं आहे पहिलं पूर्वीचं, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही मदत मिळणार नाही. तुमचं जळ त्याच्या अगोदर मंजूर झालेलं का त्याच्यानंतर? त्याच्या अगोदर मंजूर झालेलं होतं. ते मंजूर तेव्हा झालं, नंतर मंजूर नाही. आणि त्या लोकांनी सांगितलं तुम्हाला बोलतो घर मंजूर झाले, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही नुकसान भरपाई देता येणार नाही. आम्ही नंतर विचारलं का आम्हाला भरपाई का नाही आली. किती रे? 3-3:30ला. तेव्हा तुम्ही कुठे होते? मी शेतावर होतो. मी शेतावरती होतो. पोरा होते ना इकडे आमचे. तुमचं नुकसान काय झालंय? नुकसानी गाडी खमवले, इकडे चमवले. दुसरं हे पत्रे, मंडपाचे पत्रे. किती आहेत पत्रे? 7 पत्रे तुटले. दुसरं नुकसान काय झालंय? दुसरं नाही काही नुकसान.
आता काय एक खोटं कशाला सांगायचं आहे जे हे आहे तेच ना आपण झालेलं. कोण आलेलं का सरपंच की कोण आलेलं बघायला? हो होते ना तिकडे हे माणूस होते सगळे. माणसं आलेली होती. हां मग तुम्हाला आता नुकसान भरपाई पाहिजे? हो काल राजू आपण हे केला ना रिपोर्ट. हां लिहिलं आम्ही काल. हां तर जिल्ह्यातील केव या गावातील वेडघेपाड्यामध्ये काल 3:30च्या सुमारास संध्याकाळी रस्त्याच्या बाजूला असलेले भले मोठे निंबाड्याचे झाड उन्मळून बाजूला असलेल्या 2 घरांवर पडले. या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजेंद्र कडव आणि वालकू जाधव यांच्या घरावरती हे झाड पडले. या घटनेची माहिती राजेंद्र कडव यांनी केव गावचे सरपंच विलास घाटाल, तलाठी राहुल दिवे आणि ग्रामसेवक दिनेश पुरोहित यांना तात्काळ कळवले. त्यानंतर केव गावचे तलाठी आणि ग्रामसेवक यांनी त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केली. त्यानंतर आज आम्ही तलाठी यांना फोन केला तेव्हा ते बोलले की पंचनामा केला व किती नुकसान झाले ते सर्व लिहून तहसीलदार कार्यालयात पाठवला. सुरू होण्याच्या अगोदर महावितरणाची कामं असतात की प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये ज्या लाईटीच्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांच्या फांदण्या हे छाटणे गरजेचे असते. पण आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी भलं मोठं चिंचेचं झाड आहे, पण ह्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच महावितरणाच्या लाईट गेलेल्या आहेत, पण ह्या ठिकाणी ह्या झाडाच्या फांद्या छाटलेल्या नाही आहेत. मग ह्याला जिम्मेदार महावितरण म्हणावे का? महावितरणाने ह्या जर झाडाच्या फांद्या छाटल्या असत्या तर आता हे चांगलं झालं असतं. आपण समोर बघितलं, समोर झाड पडलेलं आहे आणि त्यामुळे त्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. चुकून पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये सोसायटीचा वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये कदाचित ह्या झाडांच्या फांद्या तुटल्या तर परत ह्यांच्या घरामध्ये नुकसान होऊ शकतं. महावितरणाने पावसाळ्याच्या अगोदर ही कामे गरजेची आहेत, पण महावितरण फक्त सांगण्याची कामं करत असतं का आम्ही ही कामं केल्यात, ती कामं केल्यात, पण प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं का महावितरण फक्त बोलण्याची कामं करते, ती कामं करत नाही. ह्याला जिम्मेदार कोण आहे? आता पावसाळ्याच्या अगोदर ही जर न्यूज महावितरणाने बघितली तर इथे येऊन ह्या ठिकाणी हे चिंचेचं झाड आहे ह्या चिंचेच्या फांद्या छाटाव्यात, नाहीतर ह्याच्या पुढे जी काही हानी होईल किंवा घराचं नुकसान होईल ह्याला जिम्मेदार पूर्ण महावितरणच राहणार. शासनाकडून हीच विनंती आहे त्यांची की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, कारण ह्यांचं मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर केव.